सर्व एका ताटात त्यांना काढायला आणि नंतर मग ते नैवेद्य केलं तर ज्या देतील त्या घ्या आणि तुम्ही वाटून खा. तर अशा प्रकारे आईने पुरणपोळ्या केल्यात. आई किती पुरणपोळ्या केल्यास? 51 किती आहे तर मला 21 आहे वाटतं. 21 आहे. तर हा प्रसाद आहे आणि तिथे जाऊन अक्कलकोटला मी दाखवणार आहे. सो भरपूर जण येणार आहेत. स्टार्ट तर मी इथून केली आहे. सो ब्लॉगची सुरुवात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हो स्वामी आतमध्ये या. स्वामी बिझी आहेत पिण्यात पाणी. स्वामी आते. हा ओ स्वामी. लकी कांबळी. लकी कांबळीची ओटी भरण्यात येते. तुम्ही नवीन खोलून बघायचं. आमका माहित आहे चला आता ते सेकंड गणेश कुंभार यांना सप्रेम भेट. तुम्ही तुमच्या जाता तिथे स्वामींचे ते घेऊन जा आणि गेल्यानंतर तरी उघडा. हा ते काहीतरी म्हणजे असं वेगळं काहीतरी. आणि हे अक्षला आणि अजून काय अजून कोण आहे ग? अमोल बाकी आहे. अमोल स्टॉम बाकी आहे. आणि गरिबीवर मात करून मोठा झालेला सकाळी पेपर टाकून साफ करून. आता आम्ही जोगेश्वरी ईस्टला आलो आहोत आणि इथून आमच्या टूरची सुरुवात आहे. तर ही आमची बस आहे आणि भरपूर मंडळी आहेत. तर आता जे जोगेश्वरीला चढणार आहे ते म्हणजे अक्षय बंटी शूट घेतोय. दादा हे सगळे जे आपलेच मंडळी आहेत. चल फर्स्ट क्लास. तुझीच वाट बघतो. अगं मला एक गोष्ट सांगितलं इकडे किती जण येणार आहेत. आता नाही गपचूप पिशवी द्या. पिशवी यायला पाहिजे. हा मग ते आतलं द्या आणि द्या. अटॅचमेंट माझ्याकडे ऍक्च्युली आणि ती रील पण आपल्याला अर्थात करायची आणि आपण थोडा कोण तुम्ही कोण तुम्ही नाही ते आता नाही सांगतो. ऍक्च्युली ते गुपित आहे. मला एक क्युरी आहे. तुम्ही त्याला एकच बाटली दिला. एकच बाटली दिला. बाटली आता प्यायला पाणी येणार ऑफकोर्स पाणी येणार. तुझं नाव काय? जे पाहिजे ते माझं नाव नाही ते नंतर सांगेल. व्हिडिओच्या शेवटला येईलच. व्हिडिओ तुला त्रास होतोय का? तू खूप क्यूट दिसतोस. त्रास टी शर्ट घेते त्याची घालून सगळं घेतो गेटअप घेऊन येते. तुषार दादा हा जर तू ब्लॉग बघतोयस तर प्लीज डोंट रिपोर्ट. सायलेन्स गाईज. तुझी ऍक्टिंग करतो. चला रोलिंग. चला पटपट. ऍक्च्युली काय होतं माहितीये माझ्या इन्स्ट्रक्शन कुठेतरी वेगळ्या राहत आहेत आणि हे इथे काहीतरी वेगळं होतं. आपण व्हॉइस नोट व्हॉट्सअप व्हॉइस नोट काय व्हॉट्सअप व्हॉइस नोट नको ते श्री स्वामी समर्थ जातो आणि इथे ही मुलं नवीन मुलं दिसत आहेत आणि ते रील्स वगैरे करतायत. ऍक्च्युली इट वॉज नाईस. बट आपण एका देवदर्शनाला जातोय तर हे सगळं अपेक्षित नाहीये. लकी कांबळी सारखं मोठं युट्यूबर आहे ते. सो त्याच्याकडनं काहीतरी आपण शिकलं पाहिजे. पावसाने उसंत वगैरे घेतले असे आपण केली पाहिजे. पावसाने उसंत घेतल्यामुळे सर्वांना ना आता एक किट देणार आहे. किट मध्ये सर्व वस्तू आहेत उद्याच्या आणि त्यामध्ये एक आय कार्ड पण आहे. तर आपण आत्ता निघाल्यापासून ते देवदर्शन संपूर्ण फिरताना मुंबईमध्ये रिटर्न येईपर्यंत सर्वांना आय कार्ड कंपल्सरी आहे घालणं. कारण ती एक ओळख राहते आणि काही प्रॉब्लेम झाला वगैरे काय झालं त्याच्यासाठी ते आय कार्ड आम्ही बनवलेले आहे. तर ते कंपल्सरी सर्वांना घालायचे. व्हॉट्सअपच्या ग्रुपवर माहिती पाठवली. ती माहिती सर्वांनी चेक करून घ्या. तर येस हॅलो. आपल्याला
आपले IDs मिळालेले आहेत आणि आपल्याला एक किट मिळाले. त्याच्यामध्ये काय काय आहे स्टॉक? ॲक्च्युली त्याच्यात बरंच काय काय आहे आणि बालाजी टूर्सवाल्यांनी खूप काय काय आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे. त्यामध्ये आपल्याला साबण आहे आणि कोलगेट आहे, मेडिमिक्सचा शॅम्पू आहे. ठीक आहे. सो आता आपण साधारण 10 वाजलेले आहेत रात्रीचे. आता आपण जेवायला थांबणार आहोत. तर पुढचा शेड्यूल काय असणार आहे हे स्टॉम सांगते. पुढचा शेड्यूल माहिती नाही, पण सकाळी 5:30 वाजता आपण पंढरपूरला पोहोचणार आहोत एवढं मला. अक्कलकोटला पोहोचणार आहोत आपण. पंढरपूरला पोहोचणार आहे. मी विचारलंय ड्रायव्हरना की आपण पहिल्यांदा पंढरपूरला सकाळी पोहोचणार आहोत आणि पुढचा सीन मला ॲक्च्युली नक्की माहिती नाही आहे. तर बघू, त्यांच्याकडनं आपल्याला इन्स्ट्रक्शन मिळतीलच. सो कळेल आपल्याला. मालवणला किती वाजता ना आता चौकी येईल का सांगते तुमका. ओ माय गॉड, ओ माय गॉड. मालवणी माणूस. काय बोलतो, कसं आहेस? वहिनीने आणलंस? निकू तुझा फ्लॅश बंद करा. तू मला सोडून गेलास निकू. झालं मी काला दिसतो म्हणून फ्लॅश लावला, दुसरा काय नाही. आई शपथ. बिग पीपल पहिल्यांदा भेटतोय आपण. ही श्वेता आहे. श्वेता निखिल तर्फे आलेली आहे, निखिलच्या रेफरन्सने. सो चला आता जेवायला आम्ही थांबलोय. उतरत आहे. रुद्र इकडे बघा. आयकड कुठे? आयकड तुझं? वाव, हा बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा श्री स्वामी समर्थ सगळ्यात छोटा मेंबर आमच्या बरोबर, छोटा युट्यूबर. बिर्याणी, पुलाव दाखवतो आणि रायता. आता व्यवस्थित बसा. माणूस पॉवरफुल हा मॅडम एका सगळीकडे वरावं. सो आम्हाला आमचे गाववाले भेटलेले आहेत. तुम्ही कुठच्या गावचे आहात? दापोली आले भाई. दापोली वाले. काय वाटतं तुम्हाला? काही जण गिमावण्यातले पण आहेत. बालाजी टूर तर्फे सगळेजण एकत्र भेटलेत आणि पूर्ण टूर हे आमच्या सोबत असणार आहेत. सो सगळेजण उद्याच्या भेटतील, पण आता प्रवास चालू आहे. रात्रीच्या आता 12-12:30 वाजलेले आहेत, पण खूप एन्जॉय करत जातोय. एकदम इकडे त्या साईडला. थँक्यू सो मच. व्हॉट इज गुड नेम? किती गोड आहे तो. ना सर्वजण आता पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास, पंढरपूरमधलं सर्वात मोठं हॉटेल. ए विंग, बी विंग, सी विंग आणि डी विंग. आपण सगळेजण ज्यांनी सेपरेट रूम बुक केले ते बी विंगमध्ये असणार आहेत, बाकीचे सी आणि डीमध्ये असणार आहेत. ते बघा, ते अश्विनी हॉटेल आहे, दिसतंय समोर, अश्विनी उपहारगृह. तर ह्या ट्रिपमध्ये काल एक सरप्राईज मिळालं सर्वांना, शुक्रवारी रात्रीचं जेवण. आता अजून एक सरप्राईज आहे, ते तुम्हाला विचारून मला द्यायचं आहे. आपण 4 मंदिरं फिरणार आहे, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि सिद्धरामेश्वर, जे सोलापूरचं ग्रामदैवत आहे. सगळ्यात जास्त बघण्यासारखं पंढरपूरमध्ये आहे. म्हणजे ह्या 2 वर्षामध्ये आम्ही जो सर्वे केला, तर सगळ्यात जास्त फिरण्यासारखं पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदी, कैकडे महाराजांचा मठ, इस्कॉन मंदिर, म्हणजे अशी खूप म्हणजे जास्त टाईम इथे लागतो, बाकीच्या ठिकाणी लागत नाही. तर माझा असा विचार आहे की आपण आजचा पूर्ण दिवस पंढरपूरमध्ये काढूया. नीट ऐका सर्वांनी, कोणाला डाऊट असेल तर लगेच विचारा. आजचा पूर्ण दिवस आपण पंढरपूरमध्ये काढू. आंघोळ करू, नाश्ता करू, नाश्ता वगैरे सर्व रेडी होईल आपल्या आंघोळी होईपर्यंत. नाश्ता करू, सरळ विठ्ठल मंदिरात जाऊया. आधी सर्वांनी मुखदर्शन घेऊया एकत्र, नंतर चंद्रभागेवर जाऊया, नदीचं दर्शन घेऊ आणि मग नंतर प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने शॉपिंग करेल किंवा ज्यांना जवळून दर्शन, कारण पूर्ण दिवस आहे. त्याच्यानंतर उद्या सकाळी
लवकर उठून आपण तुळजापूर, सिद्धरामेश्वर आणि अक्कलकोट करूया असा माझा प्लॅन आहे. हा माझा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगतोय. आज ही पहिली ट्रिप आहे आणि आपल्याला मुंबईला जायला सोमवारची पहाट होईल. जे आपण रात्री 10ला जातो ना, रविवारी रात्री, ते सोमवारी पहाटे 4ला जाऊ. आता आपण काय सारखे इकडे येणार नाही आहे, पहिली गोष्ट ही आहे. तर माझा असा वैयक्तिक विचार होता की तुम्ही सर्वांनी पंढरपूरमध्ये व्यवस्थित फिरायला तुम्हाला मिळेल. त्यामध्ये म्हणजे आमचा जो टायमिंग आहे एक्स्ट्रा, म्हणजे जो परमिटचा वगैरे, त्याचे एक्स्ट्रा चार्जेस वगैरे सर्व भरावे लागतील. ते मी आता भरणार आहे तुम्हाला सर्वांना विचारून, कारण परमिट काढावं लागतं जर रात्री 12च्या नंतर. खूप जणांना माहिती असेल ते. कसं वाटतं सर्वांना? चालेल? हां, होतं. बघा, अक्कलकोटला गर्दी नसते. तुळजापूरमध्ये VIP पास घेतो, मोजून 5 मिनिटात दर्शन होतं, पण आम्ही अर्धा तास देतो. त्याच्यानंतर सिद्धरामेश्वरला गर्दी नसते. सिद्धरामेश्वरला 5 मिनिटात दर्शन होतं, तुळजापूरला 5 मिनिटात दर्शन होतं. अक्कलकोटला अर्धा तास लागतो जर गर्दी असेल तर. आपली 3 देवदर्शनं उद्या, असं पण आपण आज 3 देवदर्शनं करून पंढरपूर उद्या करत असतो दरवेळी, आणि पंढरपूरमधून सकाळी 10-11 वाजता निघतो. खूप जण रिपीट आलेत. गौरी कुठे आहे? हां, हिच्या कमीत कमी एक 90% मैत्रिणी आमच्यावर आलेल्या आहेत, त्यांना माहिती आहे. पण यावेळीपासून म्हटलं खूपच चेंज करूया. यावेळी फक्त शुक्रवारचं जेवण नाही, रविवारी रात्रीचं पण जेवण बालाजी टूर्स तर्फे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. आता तुमच्या सर्वांच्या आंघोळी झाल्यानंतर इथे फेटेवाला पण येणार आहे. ज्यांना फेटे बांधायचे फेटे बांधून घेऊ शकता. लेडीजसाठी पिंक कलर आहे, जेंट्ससाठी येलो कलर आहे. अजून एक सरप्राईज आहे, ते नंतर देतो फायनल. पंढरपूरला 2 दिवस कमी पडतात फिरायला, कारण शॉपिंग करण्यासाठी पंढरपूर खूप छान आहे. जी धातूची भांडी असतात ना ते. राहिली गोष्ट, मंदिरं पण खूप आहे. गजानन महाराजांचा मठ आहे मोठा. कोणाला माहिती असेल नसेल माहिती, मी सांगतो तरी पण मी ग्रुपवर ते प्लेस टाकणार आहे. आधी एकत्र विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊया, चंद्रभागेवर एकत्र जाऊया, आणि नंतर मग तिथून आपण सगळे जसं वैयक्तिक ज्याला शॉपिंग करायचे तो आधी शॉपिंग करेल. नाही, अहो पूर्ण दिवस आहे. जवळून पण दर्शन तुम्ही दिवसभरात करू शकता. अहो 3 महिन्याने तर मंदिर चालू झालं, म्हणून माहिती असेल सर्वांना. मंदिर बंद होतं विठ्ठल रुक्मिणीचं. आत्ताच चालू झालं, आत्ताच चालू झालंय 2 दिवसापूर्वी. हा, दर्शनाला लाईन विठ्ठल आहे तर लाईन असणारच. लाईन आहे, नो डाऊट. आणि इकडे काय पास, VIP दर्शन, VIP पास वगैरे काही नसतं, लाईनच. आणि दर्शन एकदम असं जवळ, माहिती आहे ना, डोकं ठेवून. पंढरपूर हे असं मंदिर आहे महाराष्ट्रातलं आहे, पूर्ण आपल्या भारत देशातलं, की विठ्ठलाच्या पायाला तुम्हाला स्पर्श करता येतो. बाकी मंदिरांमध्ये लांबूनच दर्शन होतं. त्याला मुखदर्शन नाही बोलत. मुखदर्शन म्हणजे एवढ्या डिस्टन्सवर आहे, या पिलर पासून थोडंसं एवढं अंतर असेल. जवळून दर्शन म्हणजे डायरेक्ट त्या पिलरला टच. झोपो खाली त्याला, झोपो त्याला खाली. तिथे ते नाच रे मोरा, ते नाच रे मोरा, चिमणी उडा. थँक्यू श्वेता. तर विठू माऊलीचं दर्शन घ्यायला आम्ही निघतोय. साधारण किती 2-3 मिनिटाच्या अंतरावरती आहे हॉटेल आमचं. तर आता आपण नाश्ता करूयात. आणि सगळे मालवणचे क्रिएटर्स आलेले आहेत बऱ्यापैकी. बायग्या आहे, मालवणी लाईफ आहे, आणि दापोलीचा आपला निखिल आहे. तर खूप धमाल मस्ती मज्जा येणार आहे. 2 दिवस हे आमच्यासाठी खूप स्पेशल आहेत. सो बघूयात काय काय सरप्राइजेस बालाजी टूर्स यांनी आमच्यासाठी प्लॅन केलेले आहेत. तुषार दादा हे मेन आहेत. जर तुम्हाला सुद्धा जर त्यांच्यासोबत टूरला, गाणगापूरला जातात, शिर्डीला जातात, बऱ्याच ठिकाणी जातात, तर तुम्ही त्यांचं ऑफिशियल पेज आहे इंस्टाग्रामचं, बालाजी टूर्स ऑफिशियल, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा आणि डिटेल्स हे तुम्हाला देतील. तर चला आपण टूरला सुरुवात करूया. अय्या कसलं गोडी. ओ माय गॉड, कशी दिसते मी गाईज? क्लास. कशी दिसते मी?
छान छान छान. कशी दिसते मी कशी दिसते गुंडी शोनी बोला काहीतरी. माझ्याकडचे घे फुटेज मग काय. आम्ही लगेच आयडीवर आलोय. रहिवाशी रहिवाशी आहोत. लोकल मालवणी बोलतो पंढरपूरमध्ये मालवणी बोलतात ना पंढरपूर. मालवणी समजते पण त्याला बोलता येत नाही. काय रे आता जाताना काहीच्या काय बोलतो बे तू. काहीचं काय बोलतो रे. पंढरपुरी म्हैस घेऊनच जाणार. हा सदरा दिसतो तुम्हाला. हा आधीच्या ब्लॉग मध्ये पण होता. कट कट नो प्रमोशन नो प्रमोशन. वर्टिकल तर नाश्त्याला पोहे आहेत आणि ते खूप सुंदर आहेत. तर अशा प्रकारे बालाजी टूर तर्फे एक शॉपिंग बॅग कोकणात आणि सगळे चालले जाऊन सगळे चाललेत शॉपिंगला. तू आई लेकरांची सेवा केलीस तू आई. कसं पांग पेरू करून कराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही. सावळे विठाई विठ्ठला माय बापा तुझ्या पावलांची जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. मूर्ती विठ्ठलाची. ही चांगली हे उपरणे ते गळ्यातलं उपरणा म्हणतात त्याला. आणि इकडची साडी कुठली फेमस आहे. पंढरपुरी साडी हो का तिथं लावून पंढरपुरी साडी लाल होत नाही गारपटात. आम्ही येतो मंदिरात जाऊन येतो आरामात. कार्ड असू दे. आणते घातल्यावर मी व्लॉग चालू आहे माझा. लाल होत नाही. 3 डाका म्हणून लाल होत नाही म्हणून लाल मग दाखव म्हणा. आणि वेगळ्या कलर मध्ये आहे का. पण हे प्रॉपर आहे ना. हे बघ तुला ते मागे दिसतील. तुम्ही दाखवा हेच चांगलं आहे ना. हेच सूट होणार नाही. हेच प्रॉपर आहे. होय हो 150 द्यायचे. मोबाईल लॉकर मध्ये ठेवायचं.
सॅड. सो आत्ताच आम्ही दर्शन करून बाहेर आलो आहोत आणि आम्हाला फोन्स अलाउड नव्हते. फोन्स आमचे लॉकरमध्ये ठेवलेले. चप्पल सुद्धा. काय म्हणशील बंटी? उन्हाची झळ सोसल्यानंतर सावलीची किंमत कळते, तेच म्हणणार मी. म्हणजे 2 तास आपण लाईनमध्ये राहिलो, त्याच्यानंतर ते दर्शन झालं, तसंच फील होतं. एकदम भक्तिमय वातावरणात एकदम आता प्रसन्न वाटतंय. सगळा थकवा गेल्यासारखं वाटतं. आणि आम्ही मुखदर्शन केलेलं नाहीये. आम्ही चरण स्पर्श केलेला. चरण स्पर्शची लाईन असेल. दीड तास आम्ही उभे होतो आणि खूप मजा आली. 11 वाजता आपण लाईन मध्ये राहिलेलो, 1:15 वाजता आपण बाहेर पडलो. म्हणजे आता 1:30 वाजला. आता सध्या मंदिराचं काम सुरू आहे, तर त्यामुळे लोकांना अलाव नाही करत. तसंही लोकांना अलाव नाही करत ते फोन आतमध्ये घेऊन जायला. सो आता आम्ही जेवणार, कारण आम्ही सकाळी पहाटे झोपलोही नाहीये. आता आम्ही जेवणार, 1 तास आराम करणार आणि मग तुम्हाला आम्ही मंदिरचा परिसर आणि या सगळ्या गोष्टी दाखवतो. सो स्टे ट्यून्ड. आम्ही जेवायला आलो. आता 2 वाजता लंच आणि लंचमध्ये आहे श्रीखंड चपाती. अरे त्याचं बघाय चाललंय बाजूला. हे पाटी बघ, पाटी इकडे. श्रीखंड चपाती, डाळ आणि भात आणि कसली तरी भाजी, उसळ आहे. यावर बघूया कसं. अरे व्हॉट अबाउट युअर डाइट? मेरे को कुछ मना नहीं किया है, सब खाने का है, लेकिन 3-3 घंटे के बाद सिर्फ लाइफ में धोखे नहीं खाने का. समझ रहे हो? 3-3 तासांनी खायला सांगितलंय मला, पण इथे काय भेटतच नाही. हो, घरी तरी आई 3 तासांनी शिव्या तरी देते खायला. मेरा चॅनल बंद हो गया, 1 मिलियन हो गया. बाय. आडच भूक लागली आहे. अशा प्रकारे भेंड्याची भाजी. ही कसली उसळ आहे? वांग्याची. श्रीखंड चपाती. चालू हो जाओ. हे मीठ चालू आहे. हे मीठ घातलं तर आयुष्याला चव येईल का? आता आम्ही आलो आहोत चंद्रभागेच्या घाटावर. पाटील साधू महाराज तांत्रिक लालबाबा यांनी एक आकृती तयार केली असून या आवाजाच्या दिशेने या थंडगार पाण्याची बाटली. या मौली या आवाजाच्या दिशेने थंडगार सो तुम्ही असं बघू शकता की खूप छान परिसर आहे. चंद्रभागा जी नदी आहे तिचा घाट आहे हा. आणि आता आम्ही तिथे चाललो आहोत. तिथे एक इस्कॉनचं मंदिर आहे, तर तिथे आम्ही जाणार आता बोटीने. बाबू खूप छान असा नजारा वेगळा आहे आणि शांत अशी चंद्रभागा विठ्ठलाच्या बाबू 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 इकडे बघ. अरे वा.
ये ना गौरी. तर आता आम्ही मस्त चहा घेतोय आणि 8:30 झालेले आहेत. म्हणजे इंडियाची मॅच सुरू झालेली आहे. आणि किती स्कोर काय? 40ला 3. सो आता आम्ही हॉटेलवरती जाऊन मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन इंडियाची मॅच बघणार आहे. आणि एक स्पेशल व्यक्ती आहे जी मला भेटणार आहे. त्या स्पेशल व्यक्तीबद्दल तर मी तुम्हाला नंतर सांगेन. सध्या आम्ही चहा एन्जॉय करतो. ओरिजिनल 12 महिने असतो आपल्या कपावर. सही 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 मस्त आहे. मस्त मस्त. माहोल माहोल इंडिया फायनल. ह्याला संत म्हणतात बरं. तो पण नाव संत आहे आमच्या. अक्षयचं नाव. अच्छा मला वाटलं किडेबाजचं नाव संत आहे. मस्त आहे ना. तर हा आहे अक्षय दादा. अक्षय मला हा तर पहिले सर्वप्रथम सगळ्यांनी माझे रोस्ट व्हिडिओज बघितले असतील आधीचे. आणि जे रोस्ट व्हिडिओज माझे व्हायरल झाले ते या दादामुळे झालेले. त्याचा एक किडेबाज गुरुजी नावाचा पेज आहे आणि आता त्याचे फॉलोअर्स बऱ्यापैकी कमी झाले असतील कारण तो इनॅक्टिव्ह असतो म्हणजे त्याच्या कामामुळे. आणि त्या व्हिडिओजवरती मला इतके फॉलोअर झालेले आणि तेव्हा माझा बॉयकट असल्यामुळे मला आत्ता लोक ओळखतील की नाही माहीत नाही त्याच्या पेजवरती. पण सर्वप्रथम या पेजमुळे मी फेमस झाले आणि आज तुमची पहिली भेट आहे. तर हा अक्षय आणि तू कुठे राहतो? अजून एक किरण दादा म्हणून आहे. तो मला भेटला नाही. तो भावाची विराटमधलाच आहे. तर ठीक आहे अभी क्या ही कर सकते उनको नाही. तर हे तरी भेटले तर खूप छान वाटलं. बंटीला सुद्धा भेटले. सगळ्यांना भेटले. त्याचे फ्रेंड्स पण आलेत. तुमचं नाव सांगा. मी आदित्य. द्या.